प्रभू येशू जसा माझ्या पापांसाठी मेला, प्रभू येशू जसा माझ्या अपराधांसाठी मेलाय, त्या प्रभू येशू बरोबर मी सुद्धा माझ्या व्यक्तिगत जीवनासाठी काय झालोय, मरून गेलेलो आहे. हालेलुया. आणि आज मी तुला वचन देताना हे सांगतो की मी माझ्यासाठी नाही जगणार, मी तुझ्यासाठी जगणार आहे. हालेलुया. नवरा आपल्या पत्नीला काय वचन देतो की मी माझ्यासाठी नाही जगणार, मी तुझ्यासाठी जगणार आहे. हालेलुया. तसंच मुलगी सुद्धा ज्यावेळेस लग्न करण्यासाठी देवासमोर येते तेव्हा ती आपल्या होणाऱ्या नवऱ्याला वचन देते की प्रभू येशू जसा माझ्या पापासाठी मेला तसं मी माझ्या व्यक्तिगत जीवनासाठी आहे ना प्रभू येशू बरोबर क्रूसावर काय झालेले, मरण पावलेले. आता मी माझ्यासाठी नाही जगणार, आता मी तुमच्यासाठी जगणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि बघा असं हे वचन दिलं जातं कराराचं, एक दृढ वचन, मजबूत वचन, ज्याच्यामध्ये नवरा बायकोसाठी जगायचं वचन देतो आणि बायको नवऱ्यासाठी जगायचं वचन देते. हालेलुया. आणि देवाच्या लोकांनो बघा, ज्या लग्नामध्ये ही वाचा आहे, हे वचन आहे, देवाच्या लोकांनो ते लग्न टिकतं.